घरात नारळ आहे. फक्त 3 वस्तूंमध्ये अशी मऊ तोंडात विरघळणारी बर्फी तयार होते की पाहून तुम्ही चकित व्हाल. ना गॅस, ना पाक, ना तासनतास कष्ट. फक्त मिक्स करा, सेट करा आणि तयार. बेकरीलाही लाजवेल अशी ही बर्फी. आज मी दाखवणार आहे होळी स्पेशल रेसिपी, जी एकदा तुम्ही केली ना की पुन्हा पुन्हा बनवाल. सगळ्यात आधी आपण साखरेची पावडर तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 चमचे साखर घाला आणि त्यात 2 वेलची घाला. आणि आता याची एकदम बारीक पावडर करून घ्या. जर थोडी साखर जाड राहिली तर चाळून घ्या. तर इथे एक मी भांडे घेतलं, त्यात पनीर घेतले आहे. हे पनीर मी घरीच बनवले आहे. पनीर हाताने अशी मऊ करून घेतली आहे. जितकं मऊ कराल तितकी बर्फी स्मूथ बनेल. त्याचबरोबर पनीरमध्ये मी मिल्क पावडर घातली आहे. मिल्क पावडर घालणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळे बर्फीला छान टेक्स्चर येते आणि टेस्ट खूप छान लागते. आता त्यात आपण बारीक केलेली साखर पण घातलेली आहे. तर हे सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर पहा, मी बोटाच्या साहाय्याने हे मिक्स करून घेत आहे. यानंतर आपण यामध्ये घालूया कोकोनट पावडर. तर इथे मी 1 वाटी कोकोनट पावडर घेतली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण पीठ मळतो ना तसं मळायचं आहे. हाताने छान एकजीव करून घ्या. मिश्रण छान मऊ, स्मूथ आणि हलकं झालं पाहिजे. आता या मिश्रणाचे 2 भाग करा. एक थोडा मोठा आणि एक थोडा छोटा. छोट्या भागात आपण कलर घालणार आहोत. तर पहा, इथे एक गोळा मी मोठा केलेला आहे आणि एक छोटा केलेला आहे. एकदम पांढरी शुभ्र पेढे दिसतात ना, हे किती छान झालेले आहे पहा. आता यातला आपण मोठा जो गोळा आहे ना तो साईडला काढून ठेवायचा आणि जो लहान गोळा आहे ना त्यामध्ये मी हा कलर घालते. मी इथे पिवळा कलर वापरला आहे. तुम्ही ऑरेंज किंवा ग्रीन किंवा पिंक पण वापरू शकता. होळी आहे ना, रंगीत बर्फी हवीच ना. तर यामध्ये मी पिवळा कलर थोडासा वापरला आहे, जास्त पण वापरलेला नाही, तर तुम्ही पाहू शकताय. आता या रंगीत भागात थोडेसे बारीक केले पिस्ता किंवा बदाम घालू शकता. तर मी काजू, बदाम, पिस्ता हे सर्व बारीक करून यामध्ये ॲड केलेले आहे. किंवा तुम्ही गुलाब पाकळ्या पण घालू शकता. छान मिक्स करून गोल असा रोल तयार करायचा. हातामध्ये पण घेऊन करू शकता किंवा अशी डिश घेऊन त्यामध्ये पण असं गोल करू शकता. तर तुम्हाला इथे मी बोटाच्या साहाय्याने दाखवलं आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, याप्रमाणे साईज ठेवायची. आता आपण हे साईडला ठेवूया आणि जो पांढरा भाग ठेवला होता ना तो घेऊया. म्हणजेच पांढरा पेढा ठेवला होता ना तो घेऊया आणि हे हाताने असे पसरवा. लाटण्याने लाटायचे नाही, फक्त हाताने आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. हळूहळू हे मोठे होते. तर बोटाच्या साहाय्याने आपण काय करायचं, असं प्रेस करायचं. तर पहा, मी बोटाच्या साहाय्याने हे प्रेस करून मोठी केलेली आहे. आणि जो रंगीत रोल केला होता ना तो यामध्ये ठेवायचा. अलगद हाताने असं गुंडाळायचे. आता हा रोल ॲल्युमिनियम फॉइलमध्ये घट्ट पॅक करा. दोन्ही बाजूनी सेट करा. व्यवस्थित हळूहळू आपण हे सेट करून घ्यायचे. तर पहा, जास्त वेळ पण लागत नाही. तुम्हाला ही कोकोनट बर्फी आवडली का हो? मला नक्की कमेंट करा. आणि मी बर्फीचे 3 प्रकार दाखवणार आहे. तुम्हाला कुठली बर्फी आवडली, म्हणजेच कुठला प्रकार आवडला, तेही मला कमेंट करून कळवा. तर हा आपला बर्फीचा पहिला प्रकार आहे. आता हा रोल मी ॲल्युमिनियम फॉइलमध्ये दोन्ही बाजूनी छान असा सेट केला आहे. आणि हा रोल 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये अजिबात ठेवायचे नाही. 2 तासाने हे बाहेर काढा. तर हे हातात घेतल्यावरच आपल्याला समजले आहे सेट झालेली आहे बर्फी. तिथे मी एक डिश घेतली आहे आणि या पेपरमधनं काढलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय बर्फी आपली किती छान सेट झालेली आहे. 1-2 तासात मी ही बाहेर काढलेली आहे फ्रीजमधनं. नाही गॅस पेटवायची गरज, ना पाक बनवायची गरज आहे का नाही झटपट. तर इथे मी बर्फीचे काप केलेले आहेत गोल असे. किती सुंदर डिझाईन झालेली आहे पाहू शकता तुम्ही. अगदी होळीच्या रंगासारखी आहे का नाही बर्फी, एकदम स्मूथ. तरी ते मी तुम्हाला एक मोडून दाखवते. किती छान झालेली आहे पाहू शकताय. मुलांना तर अगदी आवडेलच. आता दुसरा प्रकार पाहूया, कोकोनट वाटी बर्फी. ही बर्फी बनवताना पण जास्त टेन्शन नाही, जास्त कुटाणा नाही. तर पहा किती छान अशी बर्फी झालेली आहे. तर तुम्हाला ती मोडून दाखवते. आणि हो, ही बर्फी बनवताना पण आपल्याला गॅस पेटवायची गरज नाही किंवा पाक पण बनवायचा नाही. अगदी घरच्या साहित्यात ही बर्फी तयार होणार आहे. ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. मिक्सरमध्ये अर्धी वाटी साखर आणि 2 वेलदोडे घालून बारीक पावडर करायची आहे. अजिबात साखर मोठी ठेवायची नाही, याप्रमाणे बारीक अशी पावडर करायची. त्यानंतर इथे मी 1 वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जर बर्फी जास्त बनवायची असेल तर प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता.
त्याचबरोबर इथे मी घेतली आहे मिल्क पावडर. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि बारीक करूया. यामध्ये मी साखर आणि कोकोनट पावडर असे करून मी दोन्ही मिक्स केले आहे आणि बारीक केलेले आहे. तर हे पहा, याप्रमाणे असे बारीक करायचे. जास्त मोठे ठेवायचे नाही, जास्त बारीक पण नाही. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. आता यामध्ये घालूया मिल्क पावडर. तर ही अर्धी वाटी होती, ती मी सर्व घातलेली आहे आणि हाताने असं व्यवस्थित मिक्स करते. आता मात्र यामध्ये आपण एक गोष्ट ॲड करायची. ती कोणती बरं? दूध. तर हो, यामध्ये आपण दुधाचा वापर करायचा आहे. पहिल्या बर्फीत आपण दुधाचा वापर केलेला नाही आहे. तर यात पण आपण जास्त करायचं नाही, अगदी थोडा वापर करायचा आहे. तर तुम्ही ते पाहिलं, 2 चमचे मी दूध घेतले आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करते हाताने. इथे मात्र लक्षात ठेवा, जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर ते काय होईल, पातळ होईल. चमच्याने थोडे थोडे असे मिक्स करायचे. मिश्रण जास्त मोकळं पण नसावं आणि जास्त घट्ट पण नसावं. पण हाताने दाबलं तर गोळा बनेल असं हवं. तर यामध्ये मी अजून एक चमचा घेतला आहे, म्हणजेच हा तिसरा चमचा दुधाचा घेतला आहे आणि ते घालून पण व्यवस्थित असं हाताने मिक्स करते. तर इथे आपलं मिश्रण घट्ट असं झालेलं आहे. पहा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, जसं आपल्याला हवं आहे तसं झाले आहे. याचे तुम्ही पेढे पण बनवू शकता, पण याचे मी पेढे बनवलेले नाहीत. घरच्याच वाटीने याची गोल अशी बर्फी बनवली आहे. ही बर्फी जर लहान मुलांना दाखवली तर आवडीनं खूप खातील. तर चला, आता आपण बर्फी बनवायला घेऊया. तर इथे मी छोटे छोटे अशा वाट्या घेतल्या आहेत. ह्या वाट्या कशाच्या आहेत मला कमेंट करून सांगा. तर वाटीला मी आतून तूप लावलं आहे. सर्व वाट्यासनी मी असे तूप लावून घेतले आहे. वाटीच्या तळाला काजू, बदाम, पिस्ता आपण काप जे केले आहेत ना छोटे छोटे, ते यामध्ये ॲड करायचे. तर इथे मी सर्व वाटींमध्ये घातले आहे. आता जे मिश्रण आहे ना बर्फीचं आपल्या, ते यामध्ये घालायचे हाताने. तर हे मी सुक्या खोबऱ्याचं केलं आहे, म्हणजेच कोकोनट पावडरचं केलं आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचं पण करू शकता. ओलं खोबरं असतं ना, ते खवून करायचं, म्हणजेच खोबरं बारीक झालं पाहिजे. तर पहा, मी काय केलं, मिश्रण सर्व वाटीमध्ये घातलं आहे आणि ते बोटाने असे प्रेस केले. त्यानंतर मी चमच्याच्या साहाय्याने प्रेस करते. जेवढी जाडी पाहिजे आहे ना तुम्हाला, त्या जाडीनं बर्फी करा. तर मी बर्फी जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, याप्रमाणे केली आहे. आता दुसऱ्या वाटीमध्ये आपण त्याचप्रमाणे भरूया. तर हे मिश्रण मी वाटीमध्ये घातले आहे आणि आपण ते आता बोटाच्या साहाय्याने प्रेस करूया. बोटाच्या साहाय्याने झाल्यानंतर आपण चमच्याने करायचे. या होळीला तुम्ही ही बर्फी बनवून पहा, खूप छान लागते आणि टेस्ट तर खूपच मस्त लागते. या होळीला तुम्ही बर्फी बनवणार का नाही मला कमेंट करून आवर्जून कळवा तुमचं मत. तर चमच्यानं पण इथे ही बर्फी सेट झालेली आहे. याचप्रमाणे मी सर्व अशा वाट्या भरून घेतलेल्या आहेत. अगदी कमी साहित्यात बर्फी तयार. तर पहा, सर्व वाट्या मी एकदमच भरून घेतली आहेत. तिथे एक डिश घेतली आहे, त्याच्यावर आपण ही वाटी पालटी घालायची. तर पहा, एकदम अलगद निघाली आहे. दाबायची पण गरज नाही किंवा अशी थपटायची पण गरज नाही आणि गोल असा आकार आला आहे. याचप्रमाणे सर्व बर्फी आपण काढून घेऊया आणि एक अर्धा तास आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची. तर पहा, सर्व बर्फ्या कशा गोल अशा निघाल्या आहेत आणि एक अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि अर्ध्या तासाने पाहू शकता तुम्ही किती छान अशी बर्फी सेट झाली आहे. आणि ही बर्फी तुम्ही जाडीला पाहू शकता, एकदम पातळ अशी झाली आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्हाला ते एक कट करून दाखवते, म्हणजेच तोडून दाखवते. वरचे ड्रायफ्रूट पण किती छान दिसत आहेत. ही बर्फी मुलांच्या वाढदिवसाला किंवा सणाला नक्की ट्राय करा. आता तिसरी बर्फी, खूपच छान प्रकार बघूया. क्रीम टेक्स्चर बर्फी. आणि तुम्ही पाहू शकताय, सर्व साहित्य घरातलंच आहे. आपण बाजारातून काहीही आणलेलं नाही आहे. फक्त साखर, खोबरं आणि मिल्क पावडर. हे पहा, किती मऊ अशी झालेली आहे. एकदम स्मूदी झालेली आहे बर्फी. चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण बर्फी बनवायला घेऊया. ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर व वेलदोडे 2 घेतले आहेत. साखर व वेलदोडे हे आपण मिक्सरला बारीक करून घेतली आहे पावडर एकदम. त्याचबरोबर 1 वाटी कोकोनट पावडर घेतली आहे, म्हणजेच खोबरं, व मिल्क पावडर घेतली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोकोनट पावडर, अर्धी वाटी मिल्क पावडर हे घालायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर इथे मी दोन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे बारीक करून घेतले आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय, बारीक असे केलेले आहे मी.
जास्त मोठेही नाही जास्त बारीकही नाही, याची अशी बारीक पेस्ट केली आहे. आता इथे एक मी बाऊल घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये 3 चमचे मी साय घालते. ही दुधावरची आपली थंड साय असते ना ती, तर ही घरची साय आहे. तर या बाऊलमध्ये 3 वाटी मी साय घेतली आहे. आता हे आपण चमच्याने असे फेटूया. तर पहा, चमच्याने मी हे फेटते. 1 2 ते 3 मिनटं आपल्याला हे फेटायचे आहे. असे फेटल्यावर आपली बर्फी एकदम स्मूदी आणि मऊ होणार आहे. अजून 1 2च मिनटे मी हे फेटते. आता यामध्ये आपण जी साखर बारीक केली होती ना ती घालायची आणि ती पण घालून आपण व्यवस्थित असं हे फेटायचे. साखर आणि दुधावरची साय फेटल्यावर एकदम क्रीमी टेक्स्चर येते. तर पहा, फेटल्यावर किती कलर बदलल्यागं दिसते का नाही. या साईमध्ये साखर घातल्यावर आपल्याला 1 मिनटं आपल्याला हे मिक्स करायचे आहे. तर जे दूध थोडंसं राहिलं होतं ना साईमध्ये ते पण मी यामध्ये ॲड केलं आहे. अतिशय थोडंसं होतं, चमचाभर पण नव्हते. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया. तर पहा, इथे मी सर्व मिश्रण हे फेटून घेतलं आहे. साय आणि साखर फेटल्यावर यामध्ये मी घातलं आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केले होते ना ते सर्व साहित्य यामध्ये मी घातले आहे आणि ते घातल्यावर पण आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, इथे मी व्यवस्थित असे मिक्स केले आहे चमच्याने. तुम्ही हाताने पण करू शकता. तर इथे एक मी डबा घेतला आहे. तर हा प्लास्टिकचा आहे. जर तुमच्याकडं बर्फी सेट करायचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये पण बनवू शकता. तर मी इथं घरच्या साहित्यात आणि घरच्याच भांड्यात तुम्हाला बनवून दाखवलं आहे. म्हणजेच प्लास्टिकचे डबे आपल्या घरात प्रत्येकाच्या अवेलेबल असतात. तर यात मी सेट केले आहे. तर या डब्यामध्ये मी मिश्रण घातले आहेत बर्फीचे. तर अर्धा डबा झाला आहे, पूर्ण गच्च असं भरलेलं नाही आहे. आणि आता वरून काजू बदामची जी काप केली होती ना आपण ते घातले आहेत. त्याचबरोबर मी गुलाबच्या पाकळ्या पण घातल्या आहेत. गुलाबच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत. जर घालायचे असेल तर तुम्ही घाला, नसेल घालायचे तर नाही घातल्या तरीही चालेल. आता आपण ही बर्फी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवूया सेट होण्यासाठी. 1 2 तासाने मी फ्रीजमधनं हा डबा बाहेर काढला आहे. म्हणजेच आपली बर्फी सेट झाली आहे, तुम्ही ते पाहू शकताय. बाहेर काढल्यावर कापून बघा, एकदम बेकरीसारखी मऊ क्रीमी टेक्स्चर बर्फी तयार. तर आपण आता हे चाकूने याचे बारीक बारीक असे काप पाडूया, म्हणजेच बर्फी तयार करूया. तर इथे मी 3 असे लाईनी आखून घेतले आहेत आणि याचे छोटे छोटे असे बर्फीचे काप करते. तर पहा, पाहता क्षणी वाटते की नाही एकदम मऊ दिसते, म्हणजेच मऊ झालेलीच आहे, दिसतच नाही आहे. तर तुम्हाला इथे काढून दाखवते. किती छान अशी सेट झालेली आहे. एकदा याप्रमाणे तुम्ही बर्फी बनवूनच पहा. मोडून पण दाखवते तुम्हाला. किती छान मऊ स्मूथ झालेली आहे बर्फी. आणि विशेष म्हणजे 3 बर्फी आपण एकाच व्हिडिओत दाखवली आहेत. होळी म्हणजे फक्त रंग नाही तर प्रेम, आनंद आणि गोडवा आहे. आपण रंगाने खेळतो पण घरच्या गोड पदार्थाने प्रेमही वाढते. या होळीला बाजारातील मिठाई न आणता घरच्या साहित्यात स्वच्छ पद्धतीने आणि कमी खर्चात ही 3ही बर्फी बनवून पहा. तुम्हाला कोणती बर्फी जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच झटपट रेसिपीसोबत.